JSPM विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। वाघोली येथील JSPM विद्यापीठाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा 28 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य स्वरूपात संपन्न झाला। या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कृषी आणि देशी बियाणे संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राहीबाई पोपेरे यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार होय। हा संपूर्ण कार्यक्रम संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या मुख्य सोहळ्यापूर्वी विद्यापीठात गिरीश कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यासारख्या नामवंत कलाकारांच्या विशेष भेटींचं आयोजन करण्यात आलं होतं। 28 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रमात एंटरप्रेनेक्स स्टार्टअप फेस्ट 2026 आणि दीपनोवा 2026 या राज्यस्तरीय डिप्लोमा प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे कला आणि हस्तकला प्रदर्शनही भरवण्यात आले होते। याप्रसंगी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर रवी जोशी, कुलगुरू बी आहुजा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। आणि अकोला तालुक्यामध्ये खूप एक दुर्गम गाव आहे माझं, आणि ह्या दुर्गम गावामध्ये हे काम मी सुरू केलं। तर हे काम म्हणचाल तर काय, मी गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, केमिकल खत औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला आणि स्वतःसाठी सुरू केलं। एक बचत गटाच्या माध्यमातून मला त्याच्यातून गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, मी त्याच्यातून जो गावठी खाईल त्याला कधीच आजार येणार नाही। आणि मी हे सुरू केलं, मला सुरू करताना मी माझ्या कुटुंबासाठी केलं आणि इथून हे आता जगासमोर गेलं। तर हे मी माझ्या गावातच असते हे काम करून एक बाईफ संस्था मला भेटली आणि जितीन साठे म्हणून त्यांनी हे काम माझं जगासमोर नेलं। का याच्यामध्ये ह्या कामामध्ये एक कळसुबाई संवर्धन समिती मी स्थापन केली, का ह्या कामामध्ये एक 3,500 महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केल्या आणि हे सेंद्रिय बियाणं, सेंद्रिय शेती, गावरान बियाणं हे पिकू लागल्या। आणि मी तर माझ्या कुटुंबासाठीच केलं होतं, पण कुटुंबासाठी ते साठे साहेब भेटलं आणि त्यांच्या माध्यमातून हे जगासमोर गेलं। पण माझं असं म्हणणं आहे का मी हे गावठी जे आहे, मला हे काम सुरू केलं, या कामाबद्दल मला भारत सरकारने पद्मश्री दिला, नारी शक्ती दिला आणि हे पुरस्कार आजही मी म्हणते माझे नाही, हे मातीचे। तर मी आज दररोज एका गावात असते, दररोज समाजामध्ये मला बोलवतात। माझं शिक्षण काहीच नाही, शाळा नाही शिकले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकली आणि निसर्गाची शाळा आज समाजाला सांगते का आपली काळी माती ही वाचवली पाहिजे। आपलं जुनं बेन आहे, जुनं ते सोनं हे परत पुढं आणलं पाहिजे आणि जुनं ते सोनं आणलं पाहिजे। जशी आपली मागची पिढी 105 वर्ष 107 वर्ष जगत होती, अशी पुढची पिढी आपण घडली पाहिजे। पण याच्यासाठी मी एकटी रायबाई तयार झाले, तर आता प्रत्येक गावामध्ये एक एक रायबाई तयार व्हावं, प्रत्येक गावात हे गावरान बेन आलं पाहिजे आणि प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे। हे मी काम सुरू केले समाजामध्ये। तर ह्या कामामध्ये प्रत्येक गावोगाव एक बीज बँका स्थापन करावी आणि जुनं जे बेन आहे हे प्रत्येकाच्या शेतात पिकलं पाहिजे। आता मला तर प्रत्येक ठिकाणी बोलवतात, आज ही एवढी मोठी कॉलेज आहे, ह्या कॉलेज बोलवतात, माझा एक सत्कार करतात, मला खूप अभिमान वाटतो। आणि हा सत्कार मी तर म्हणते माझा नसून ह्या मातीच्याच सत्काराला मला बोलवतात आणि ह्या मातीच्याच कामाला बोलवतात। आता लोक म्हणतात एवढे मोठे पुरस्कार, हे सगळे या काळ्या मातीचे। आज आमचा तिसरा वर्धापन दिवस आहे आणि असं कल्पना होती की यावर्षी काहीतरी वेगळं करावं आणि डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत राज्यभरात, त्यांची प्रोजेक्ट एक्झिबिशन आम्ही पहिल्यांदा इथं आयोजित केली, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे प्रोजेक्ट्स थ्रू ते त्यांचे स्टार्टअप्स उद्योगसुद्धा सुरू करू शकतील या हेतूने ते प्रोजेक्ट एक्झिबिशन आम्ही आयोजित केलं आहे। आणि दरवर्षीप्रमाणे स्टार्टअप फेस्टसुद्धा आयोजित केलं आहे, हे सर्वांसाठी ओपन आहे। तर हे 2 विशेष कार्यक्रम आम्ही घेतले आहेत आणि वर्धापन दिवस निमित्त आम्ही विशेष तर बीज माता पद्मश्री सन्मानित आपल्या श्रीमती राहीबाई पोपेरे त्यांचासुद्धा आम्ही आज सत्कार करणार आहोत। तर हे प्रोग्राम्स आमच्या वर्धापन दिवस निमित्त आम्ही इथं आज आयोजित केले आहेत आणि आपण सर्व आलात तर त्याच्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद आणि आभारसुद्धा मानतो। थँक्यू। आजचा आपला हा जो इव्हेंट आहे डिप्नोवा, हा आपण विद्यापीठाचा आज फाउंडेशन डे सुद्धा आहे। तर विद्यापीठाच्या फाउंडेशन डेच्या दिवशी वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांच्या
भोवताली असणारे विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलता वाढवणारे असे वेगवेगळे उपक्रम आपण JSPM विद्यापीठामध्ये घेत असतो. तर फाउंडेशन डेच्या निमित्ताने हा आज एक उपक्रम आपण चालू केलेला आहे. त्याला आपण नाव दिलं आहे डिपनोवा 2026. इट इज इग्नायटिंग आयडियाज अँड इन्स्पायरिंग इनोव्हेशन्स आणि याची थीम आहे विकसित भारत 2047. हा एक स्टेट लेवलचा प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आणि पोस्टर कॉम्पिटिशनचा उद्यम आहे. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आहे. आज जवळजवळ कॅम्पसमध्ये 1000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि 100पेक्षा जास्त प्राध्यापक प्रिन्सिपल हे बाहेरच्या डिप्लोमा कॉलेजेसमधनं इथे या कॉलेजमध्ये आलेले आहेत.